जय शिवराय मित्रांनो, खरं तर पाऊस अवकाळी महाराष्ट्रातून आजपासून चाललेला आहे. संध्याकाळपासून दिवसभरात त्याने कानेकोपरे घेतलेत. पण आजचा जो विषय आहे, एका मित्राने अशी कमेंट केली आहे की सर तुम्ही झाडं लावण्याच्या बाबत हवामान तज्ज्ञांनी सांगितलं पाहिजे. तर सांगतो. पहिली गोष्ट, झाडं तोडण्याचा आरोप हा निष्पाप शेतकऱ्यांवरती लावला जातोय. खरं तर शेतकऱ्यांच्या बांधावरतीच झाडं राहिली आहेत. तुम्ही केलेल्या समृद्धी महामार्ग असेल, हायवे असेल, त्याच्या कडेला झाडं राहिली नाहीत. ते सुद्धा शेतकऱ्याच्या बांधावर असलं तर तिथे उभं राहून आपल्याला सावलीला बसावं लागतं. हा सरकारवरती माझा पहिल्यांदाच आरोप असणार आहे. शेतकऱ्यांनी झाडं जगवलीत आणि ते जगवतात सुद्धा, पण ते झाडं जगवण्यासाठी शेतकऱ्यांचं जी काही शेतजमीन आहे, नांगरट असेल, इथल्या कुठल्याही गोष्टी असेल, त्या गोष्टीमुळे झाडांना सुद्धा बाधा पडते. म्हणून तुम्हाला एक थोडासा ठिपका लावलेला आहे की झाडं लावण्याचं काम तुम्हीच करा आणि संगोपनही तुम्हीच करा. अरे वन विभाग असेल, कुठलीही गोष्ट असेल, त्या झाडामुळे येणारे वन्य प्राणी किंवा त्या झुडपांमुळे होणारा बिबट्यासारखा वावर, तुम्ही वन विभाग काय करता? शिवी ते तोंडाला. कारण की जीव गेलेत ह्या वर्षी शेतकऱ्यांच्या लेकरांचे, शेतकऱ्यांचे दारं वगैरे धरताना सुद्धा. तर हा विषय ठेवूयात. पावसाचा आणि झाडांचा संबंध काय आहे तो देखील समजून घेऊया. बरेच जण म्हणतात 1972ला दुष्काळ पडलाय. तो तर जगजाहीर आहे, इतिहासात त्याची नोंद पण आहे. त्यावेळी झाडं नव्हती का? दुष्काळ त्यावेळी का पडला? म्हणून याही प्रश्नाचं सोल्युशन मी तुम्हाला देणार आहे. पण महत्वाचं बोलतोय, पावसामध्ये दुष्काळ पडला तो एक समतोल दुष्काळ होता. तो अनेक ठिकाणी दुष्काळ पडला, संबंध महाराष्ट्रामध्ये, संबंध भारतामध्ये. पण आता जे होणार आहे इथून पुढे, त्यामागचं शास्त्रीय कारण आहे का? झाडाचा रोल काय आहे? झाड वैयक्तिकरित्या सांगायचं म्हणलं, ते कोणाच्या उपकारावरती जगत नाही. स्वतःचं अन्न ते स्वतः तयार करतं. पण त्यानंतर ज्या गोष्टी घडतात, माणूस असेल, प्राणी असेल, इतर कुठल्या गोष्टी, हे स्वतःचं अन्न स्वतः तयार करत नाही, यांना दुसऱ्याच खावं लागतं. एक्झाम्पल, शेतकरी जरी असला की याला शेतामध्ये पेरावं लागतं आणि ते उगूनच खावं लागतं. पण झाड प्रकाश संश्लेषण क्रियेद्वारे, आपल्या पाण्याच्या थ्रू, हरितक्रांतीद्वारे स्वतःचं अन्न स्वतःच तयार करतं. म्हणून त्याला स्वयंपोषी म्हणतात. आणि वैयक्तिक माणसं असतील, जनावर असतील, कुठलीही गोष्टी सिस्टम असेल, पक्ष्यांपर्यंत हे परपोषी आहेत. हे विज्ञानामध्ये आपल्याला शिकवलेलं आहे. पण या व्यतिरिक्त सांगायचं झालं तर झाडाचा रोल काय आहे? आता तुम्ही बघताय, मान्सून केरळ मार्गे, कोकण मार्गे महाराष्ट्रामध्ये जेव्हा येतो, आपण बाहेरच्या देशाबद्दल बोलणं चुकीचंच आहे, कारण की आपल्याला फक्त महाराष्ट्रापुरतं का होईना पाहावं लागणार आहे. तर वैयक्तिकरित्या सांगतो, जसे जसे झाडांची संख्या कमी झाली, लागवड करणाऱ्यांची संख्याही कमी झाली आहे. पण आहे त्या झाडांना नांगरट असेल, कुठल्याही गोष्टी असेल, त्याच्यामुळं पाळं त्याचे ढिले होतात आणि ते अवकाळी वादळामध्ये पाऊस पडल्यामुळे ते झाडांची मुळांना धर राहिली नाही आणि ते पडतात. साहजिकच आहे, शेतजमीन, वाढती संख्या माणसांची आणि अपुऱ्या पडलेल्या जमिनीमुळे हे करणं गरजेचं सुद्धा राहतं. पण ठीक आहे, लागवड करावी, पण लागवड केल्याच्या नंतर संगोपनही करणं कठीण आहे. असे उन्हाळे पडतात की झाडांच्या सुद्धा पानांमुळे सुद्धा करपटपणा येऊन ती झाडे जळतात सुद्धा. पण महत्वाचा रोल असा आहे की झाडं शेतकऱ्यांना नाईलाजास्तव तोडावे लागतात. तोडत सुद्धा नाहीत ते बिचारे, पण काही कारण असतात की काही झाडांना तिथून हलवावं लागतं. तर कारण असं आहे की वन्य प्राणी, त्यामध्ये माकड सुद्धा आलेत, वानर सुद्धा आलेत, यामुळे शेतकऱ्यांना त्याची फाटफूट सुद्धा करावी लागते. हा नाईलाज आहे. कारण आपली जी पर्यावरण संस्था, पर्यावरण जे म्हणजे सांगायचं झालं तर जे आपल्यावरती वन्य प्राण्यांसाठी जे देखरेखीखाली असणारे लोक जे आहेत, ते लोक निष्क्रिय आहेत. त्यांनी कुठल्याही प्रकारचा, रानडुकर असतील, माकडं असतील किंवा इतर कुठल्या गोष्टींवरती त्यांचा कुठलाही धाक राहिला नाही. ते फक्त पाहणी करतात आणि त्यांना अपयशच आलेलं आहे. 4-2 ठिकाणी त्यांनी सापळा लावून पकडले असेल, ते ही गावांनी फोर्स केला म्हणून त्यांनी हे काम केलेलं आहे. त्यानंतर पावसासंदर्भात झाडांचा रोल जर बघितला, झाड ही इम्युनिटी नावाचा गोष्ट तयार करते, गरमीची लेवल टिकून ठेवते. एक्झाम्पल देतो याच्यामध्ये उदाहरण सुद्धा. ज्यावेळेस तुम्ही हिवाळ्यामध्ये झाडाच्या खाली बसाल तर ते गरमी तयार करते आणि कडक उन्हामध्ये बसाल ते थंडी तयार करते. म्हणजे ते आपल्यासाठी, आपल्या प्रक्रियेसाठी त्याचं उलट प्रक्रिया असते. वरनं तो उष्णता झेलेल आणि खाली तो थंडी देईल, आणि वरनं जर थंडी असेल तो खाली गरमी देईल. अशा प्रकारे दोन्ही तो रोल निभावत असतो. एक्झाम्पल तसंच, ज्यावेळेस पाण्याचा थेंबाची जाडी बनायची असेल, मान्सून काळामध्ये वाऱ्यासोबत थंड वारे सुद्धा वाहतात, ते अति जोराने असतात. याच्यामध्ये झाडाचा रोल असा आहे, ते वारे ताडतात, त्याचा वाऱ्याचा वेगही कमी करतात. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, मान्सूनला पोषक ठेवण्यासाठी त्यामध्ये ह्युमिडिटी नावाचा जो काही प्रकार असतो, म्हणजे गरमी आपल्या भाषेत सांगायचं म्हटलं, ती टिकवून ठेवतात.
त्यामुळे पाण्याचा थेंब मोठा बनतोय। मान्सून काळामध्ये सगळीकडे पाऊस पडतो, पण कसा पडतो? बारीक केसावाने थेंब, इभळ पडला तरी छत्री पण ओली होत नाही, अशातले हे प्रकार येतात। झाडाबद्दल अजूनही महत्वाची माहिती आहे, पण व्हिडिओ खूपच लांब होईल आणि विनंती आहे शासकीय अधिकाऱ्यांना, शासनाला सुद्धा, की शेतकऱ्यांना झाडे लावण्याचा फोर्स करू नका। तुम्ही त्या झाडे लावण्यासाठी तुम्ही त्यांना काय करू शकता? उदाहरणार्थ वन्य प्राण्यांचा तुम्ही पहिली गोष्ट बंदोबस्त करा, ज्यामुळे शेतकरी हवालदिल आहे। दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे, अनेक भागांमध्ये जंगल तोडीचं काम शेतकरी करत नाही। शहर प्रगती करण्याच्या नावाखाली सुद्धा अनेक ठिकाणी झाडं जंगल तुम्ही पाहिले मागच्या वेळेस मोरांचे काय हाल झालेत, आणि अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत, त्याबद्दल मी थोडंसं थांबलेलंच बरं। पण एक हवामान तज्ज्ञ या नात्याने सांगतोय की आपण सुद्धा आपल्या कमाईतून एखादं झाड आपल्या अंगणामध्ये, आपल्या शेतामध्ये आहे ते झाड वाचवण्याचा प्रयत्न करा। लावण्यापेक्षा वाचवण्याचा जेवढा प्रयत्न करतात तेवढे करा, कारण की आता निसर्गाचा सुद्धा प्रकोप असा झालाय, ओझोनचा थर आता हळूहळू कमी होत झालाय, त्यामुळे टेम्परेचर देखील हाय लेवलला चाललंय, आणि त्या हाय लेवलला गेलेल्या टेम्परेचरमुळे समुद्राच्या पाण्याची वाफ होणं, वाफेमध्ये लो प्रेशर हाय प्रेशर प्रक्रिया तयार होणं, आणि त्यामुळे असा अवकाळी पाऊस पडणं। ढगांची जी आकृती आहे त्यामध्ये स्टॅटस असेल तो बारीक थेंबाचा सहसा मान्सून काळामध्ये पाहायला मिळतोय, पण ऑक्टो कोलंबस जो ढग आहे त्यामध्ये होणारा प्रचंड वाढ, त्यामध्ये होणारा अवकाळीपणा, त्यामध्ये होणारा हाय प्रेशर म्हणजे अचानक आलेल्या अवकाळी वातावरणामध्ये वाऱ्याचा जोर ही झाडे पडतात। आता अनेक जण म्हणतील पहिले सुद्धा मोठे मोठे झाडं होते, ते का पडत नव्हते? एक्झाम्पल तेच सांगायचं झालं, पहिले अशा प्रकारचे कुठल्याही नांगरटी पद्धतीनं मुळं पाळं तोडली जात नव्हती, आणि होते ट्रॅक्टर त्या काही काळामध्ये, पण ट्रॅक्टर उभा राहायचं पण ती मूळ तुटायची नाही। आता ट्रॅक्टर असे झाले हाय एचपीचे, ब त्याला नाही तुटली तर मग जेसीबी झाली, त्या जेसीबीने त्याचं पूर्णपणे आपल्या सामायिक बांधावरच्या झाडाच्या दोन्ही साईडनं ते काढून घेणं वगैरे गोष्टी आहेत। खूप मोठी माहिती आहे, सांगायला गेलो तर खूप मोठा वेळ जाईल, त्यामुळे इतकंच माझ्याकडनं एक एवढं संदेश असेल, झाडे लावा, झाडे जगवा। जय